सकाळची सुरुवात झालेली आहे. आंघोळ वगैरे करून झाली. मुली छान अशा बसल्यात. शरू आणि मी मस्त आता नाश्ता वगैरेची तयारी केलेली आहे छानपैकी. हा त्यांचा नाश्ता आहे आणि त्यांना आता नाश्ता देते मी. फक्त देवपूजा करायची राहिलेली आहे. ते आता मुली गेल्या की छान डबे वगैरे पॅक केले की मग त्यांना मी देईन. इथे तुम्ही बघू शकता छान अशी झाडं मस्त सकाळ सकाळ वाटतात. आता हा जो पसारा आहे तो मला सगळा आवरायचा आहे अजून. आणि तो पसारा कुणाचा आहे माहितीये का? आमचा आहे पसारा. यांच्या दोघींचं काय चाललंय बघा. म्हणू काय चाललंय ग? 5 days लागतात. आणि हे अदर प्लॅनेट्स आहेत. हे पण असे संच बाजूबाजूला फिरतात. आणि मी आज काय केलं दाखवते तुम्हाला. छान अशी मटकीची भाजी केली आहे डब्याला आणि मस्त असं त्यासोबत सॅलड केलंय छान. आता मुलींचे टिफिन पॅक करून देणार आहे. फक्त चपात्या करायच्या राहिल्या. कणिकही मी मळून ठेवलेलं आहे. मस्त अशा चपात्या करणार आहे. मुली गेल्या ना की घर अख्खं मोकळं होतं आणि कामं करायची मग एक हे येते की आता कामं करायची आहेत आपल्याला. तर आम्ही असं दोघं मिळून सगळी कामं करतो. तुम्ही काय काय करणार आहे आता? माझं सगळं आवरणार आहे बघा. मग अशी तुम्हाला जो पसारा दिसला ना तर आता ते आवरणार आहेत ते. आणि अजून नाश्ता नाही झालेला आमचा. मग अशी जो प्रोटीनचा हे डाएट दिला त्यांना मी अंडी दिली त्यांना. तर ती अंडी खाऊन झालेली आहेत त्यांची. आणि मला आता हे जे पडदे आहेत मी काढलेले तुम्ही बघितलं ना. मी तुम्हाला मगाशी पडदे दाखवले. हे जे पडदे आहेत ना हे मी आता भिजवणार आहे गरम पाण्यामध्ये. आणि हे मी आता मागवलेत पडदे. इतके छान आहेत. फक्त याची ना हाईट कमी आहे बघा. तुम्ही बघू शकता हाईट आहे ना मला लॉंग पाहिजे. हे 7 फूट मागवलेले आहेत मी. आता याची जरा आहे ना लॉंगवाली हाईट म्हणजे 9 फूट तरी किंवा 8 फूट तरी त्याची हवी आहे हाईट मला. तर ती मागवणार आहे. हे रिटर्न नाही हे राहू देत. हे मला असं वाटतं खिडकीसाठी ठेवावे. तुम्ही सांगा मला काय करू. ठेवू का की खिडकीसाठी वापरू ते. आणि ही झाडं आणलेली तुम्ही बघितलं असेल. जरा डेकोरेट करते मी घराला. तर आता मी काय करणार आहे हे सगळं जे बेडरूम मधला पसारा आहे ना तर तो मी आवरणार आहे आता सगळा. आणि मग आम्ही दोघं छानपैकी नाश्ता करणार. कपड्याच्या वगैरे घड्या घालून सगळं आवरणार आहे छान. आणि मग आम्ही दोघं छान असं नाश्ता करायला बसणार आहे. मग ते जातील त्यांच्या कामाला. मग माझं नंतरचं काम एडिटिंग वगैरे जे काय आहे ते सगळं मी करत बसेल. कॉफी होती मी आणलेली आणि ती आहे ना हवेमुळे ना अशी घट्ट होऊन बसली होती. त्याच्यात मी गरम पाणी ओतलंय म्हणजे याचं आपण ते कॉन्सन्ट्रेट बनवून ठेवलेलं आहे कॉफीचं. जेव्हा मला पाहिजे ना तेव्हा मी यातली काढून घेईन. ही आता मी फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे. एकदम मोठं पॅकेट आणलं ना तर मग वाया घालू वाटत नाही आपल्याला ना. मग त्याच्याऐवजी असं करायचं. मी करते म्हणजे नेहमी. आणि हे दूध जे कालचं थोडंसं खराब व्हायला लागलं होतं ऍक्च्युली
तर त्याच्यामध्ये मी म्हणजे त्याच्यात आहे ना लिंबूचा हात लागला होता माझा म्हणून, तर त्याच्यात मी थोडीशी साखर टाकली आहे आणि छान असं आज आटवून घेतलेलं आहे. हे मुली आल्या ना संध्याकाळी की त्यांना देणार आहे, हे पण फ्रीजमध्ये. स्वीट म्हणून खायला खूप छान लागतं. आता हे मी सगळं आवरून घेते. कसला जोरात पाऊस आला बघा, वारं सुटलंय सगळीकडं. खूप पाऊस आला. लाईट गेली आहे सकाळपासून. इन्व्हर्टर असल्यामुळे काय जाणवत नाही, पण मी पडदे काढलेत धुवायला आणि ते मशीनमध्ये टाकून ठेवलेत. खूप वेळची झाली आलेली नाही, म्हणजे आता जवळजवळ 4:30 वाजलेले आहेत तरी काही लाईट आलेली नाही आहे. मुलींची वाट बघते मी. माझं थोडंसं डोकं आणि हे पण जाम झालं आहे, तर मी आता व्हिडिओ एडिटिंगला बसते आहे आणि एडिटिंग वगैरे करून बघते आता किती वाजता येतात ते मुली. अपनी मर्जी से कहीं भी जाने से कोई रोक नहीं सकता है. जैसे आप पूजा की आगे नीचे लेके जब है कनेक्ट गुड जंगल से जान बचा के घर पहुंचे तो देखा ज्यादा खतरा तुम कर रूप दियो रानी तू परांदे को संभालनी, रूप दियो रानी तू परांदे को संभालनी. इसी मन चलेगा तुझ पे आएगा जो दिल होगी बड़ी मुश्किल. इसी मन चलेगा तुझ पे आएगा जो दिल होगी बड़ी मुश्किल. खाली कोणीतरी गाडीवरती बसले तिच्या पप्पांच्या, तर ती रडत रडत आली मला सांगायला की मम्मा पप्पांच्या गाडीवर कुणीतरी बसलोय, पप्पांना लगेच बोलून घे, असं रडतीये. तुम्हाला दाखवली. तू त्याला उतर म्हणून सांगितलंस का? हा, मग रडायचं काय त्यात बबू?
तुला आवडत नाही पप्पांच्या गाडीवर कोण बसल्यावर? अच्छा ठीक आहे. घरी येऊन सांगणार. व्हिडिओ वगैरे बघून झाले, खाऊन झालं, त्यानंतर हाय आईस्क्रीम खाऊन झाले आणि मग उनो खेळायचं होतं सगळ्यांना. खूप दिवस झालंय ना वाट बघत होतो. एक मिनिट मी कढीचं हे बारीक करून आले. खूप दिवस आहे ना मी वाट बघत होते. जशी ही रात्रांनी आणली आहे ना तर ती फुलतच नव्हती आणि आज फायनली फुलली आहे. कसली सुंदर फुलली आहे बघा ना. रात्रीचीच फुलते बघा ना. अशा अख्ख्या गॅलरीत वास सुटलाय मस्त. अख्ख्या हॉलमध्ये सुगंध पसरलाय इतका सुंदर. मस्त वाटतं ना असं आपण लावलेल्या झाडांना फुलं ये ना. आणि आता मी जेवायला घेतोय. हा मटकी भात केलाय मी आणि ताटं वगैरे घेतली आहेत आणि शर्वी आता मदत करणार आहे ताटं वगैरे आणायला. हो ना बाबू? चलो दिदू काय करतेस तू बघू. दिदू आमची कढी हलवतीये, कढी गरम करतेय छान. इकडं मी भाजी गरम करायला ठेवली आहे. थोडी मटकीची भाजी आहे, चपात्या आहेत छान. आणि आता आम्ही जेवायला घेतोय. लाईट गेली होती ना तर जनरेटरचं पॉवर थोडीशी कमी वाटायला लागली म्हणून मी टीव्ही बंद केलेला. आता राहिलेला पिक्चर बघतोय आम्ही आणि मस्त असं जेवायला घेतलं. सावली फोन ठेवून दे, ठेव पटकन ठेवून दे. शर्वी जेवायला येतेस? प्रत्येक वेळी ही अशी करती. आम्ही सगळे अंगत पंगत घालून जेवायला बसतो आणि ही अशी करती. मस्त अशी दुपारची मटकीची भाजी आहे, मटकी भात केलेला आहे, कढी केली आहे छान आणि चपात्या आहेत. मी ऍक्च्युली चपाती खाणार नव्हते, मला फक्त भात खायचा होता पण होती थोडीशी शिल्लक म्हणून खाते. शरू चल ये पटकन. एक दिवशी येत ना सगळ्या फॉलोअर्स म्हणून आमच्या घरी आणि मग आम्ही तुम्हाला छान छान जेवण खाऊ. हा सावली स्वयंपाक बनवणार आहे छान छान. आणि मी छानसं तुमच्यासोबत व्हिडिओ करणार. हे बघा आमच्या मम्माने काय काढले तुम्हाला माहितीच असेल. बाबू तू खाली बस, चल हँड वॉश करून आण. बघा ना किती छान लागते. मला खूप आवडते. मी कोरडी सुद्धा खाते. आमच्या वाला मटकी खूप आवडते. अभ्यास करून झालाय आमचा. आता आमचं बाळ झोपायला जाणार आहे. हो ना बाबू? झालं सगळा अभ्यास? फक्त कलर भरायचे. तुमचं काय चाललंय? काहीच नाही. पप्पा असंच मस्ती करत. काय करतेस तू? कलर भरती. उद्या ड्रॉइंग नाहीये, तू आता सांगितलंस ना मला. अरे भाऊ का? आम्हाला लागलं तर. चला बाय बाय म्हणा. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.